नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे. आणि आज मित्रांनो आपण धुळे पोलीस भरती 2024 या धुळे जिल्ह्यातल्या पोलीस भरतीमधले सामान्य संदर्भातले प्रश्न बघणार आहोत. प्रश्नांचे उत्तर आणि त्याचं अचूक विश्लेषण सुद्धा बघणार आहोत. मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं अभिनंदनच. मात्र ज्यांचा लेखीचा पेपर बाकी आहे, उदाहरणार्थ मुंबई असो किंवा पुणे असो, त्यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांना आजच्या आपल्या या पोलीस भरतीच्या सामान्यांच्या प्रश्नपत्रिकातले जे प्रश्न आहे त्याचे उत्तर आणि त्याचं विश्लेषण याचा त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आजचं सेशन खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचं होणार आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी हे जे आजचं आपलं जे सेशन आहे सामान्य संदर्भातलं धुळे पोलीस भरतीचं, ते आवर्जून लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी त्यांना विनंती. तर चला मित्रांनो, जास्त वेळ आपण न दवडता थेट आपल्या सामान्यांच्या एक एक प्रश्नाला हात घालूया, त्याची उत्तर बघूया आणि त्याचं विश्लेषण सुद्धा बघूया. बघा मित्रांनो, धुळे पोलीस भरती 2024 चा सामान्यांचा आपला पहिला प्रश्न आहे. कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? प्रश्न काय आहे? कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? अशा प्रकारचा प्रश्न आहे. 4 पर्याय: 1 नाना पाटेकर, 2 काशीनाथ घाणेकर, 3 अशोक सराफ, की 4 अरुण सरनाईक. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे 2023 चा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, हा पुरस्कार मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्यांना इंडस्ट्रीमध्ये लाडाने मामा सुद्धा म्हणतात किंवा अशोक मामा म्हणतात, यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. आता मी नेहमीच सांगत असतो, आपण फक्त प्रश्न आणि उत्तर बघणार नाहीये, तर प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्नाची कॉन्सेप्ट काय, याच्या संदर्भातलं थोडक्यात उत्तर आणि त्याचं विश्लेषण सुद्धा बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी सुरुवात आहे, ही सुरुवात झालेली आहे 1996 पासून. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात 1996 पासून झाली. एक. नंबर 2, पहिला महाराष्ट्र भूषण जो पुरस्कार आहे, हा ज्येष्ठ आपले मराठी साहित्यिक पु ल देशपांडे मिळाला. कोणाला मिळाला? पु ल देशपांडे यांना पहिला जो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना. याच्यामध्ये 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जात असते. 25 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानचिन्ह म्हणजे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिलं जात असतं. लक्षामध्ये. आणि हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे मित्रांनो, हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्रातला राहणाऱ्या परकीय व्यक्तींना सुद्धा मिळत असतो. मात्र त्याच्यासाठी अट एवढी आहे की परकीय व्यक्तींचं महाराष्ट्रामध्ये किमान 15 वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे. किती वर्ष? 15 वर्ष. जे महाराष्ट्राचे जन्मजात नाही, ते त्यांचा महाराष्ट्रात जन्म झालेला नाहीये, त्यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो. मात्र महाराष्ट्रामध्ये त्यांचं कमीत कमी 15 वर्ष वास्तव्य किंवा निवास असणं गरजेचं आहे. आणि हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मित्रांनो, कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुलनीय भरीव असं योगदान केलेलं आहे, समाजाला खूप मोठा फायदा झालेला आहे, विकासात फायदा झालेला आहे, अशाच व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा दिला जात असतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो दिला जात असतो मित्रांनो, याच्यासाठी त्या ठिकाणी बघा, मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती असते. कोणाच्या? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती असते आणि त्या समितीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा मानकरी हा निवडला जात असतो. हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिला जात असतो आणि सध्याचे जे आपले सांस्कृतिक मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे, ते आहेत सुधीर मुनगंटीवार. कोण आहेत? सुधीर मुनगंटीवार. ही गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न मिळाला, उत्तर मिळालं, विश्लेषण सुद्धा मिळालेलं आहे. ओके. चला, दुसरा प्रश्न घेऊया आपण. नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे? लक्षामध्ये प्रश्न काय? नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय? थीम विचारलेली आपल्याला, कॉन्सेप्ट विचारलेली. ठीक आहे. 4 ऑप्शन आहे. 1, बी अ रोड सेफ्टी हिरो. नंबर 1. सेव्ह अ लाईफ. 2 नंबर. सेफ्टी फर्स्ट. 3 नंबर. बी अ हिरो ऑन रोड. 4 ऑप्शन आहे. मित्रांनो, हा प्रश्न अशा प्रकारचा आहे, जरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित नसलं तरी सुद्धा सामान्य पद्धतीने आपण सदैविक बुद्धीने जर विचार केला, लॉजिक लावलं, तर त्या ठिकाणी कोणी व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, ज्याला अचूक उत्तर माहित नसलं तरी सुद्धा. कारण की बघा, सेव्ह अ लाईफ एवढं पुरेसं आहे का? नाही. बी अ हिरो ऑन रोड, फक्त रोडवरचा हिरो आहे का? रोडपंथी करायची का? नाही.
सेफ्टी फर्स्ट एवढा एक का नाही, तर का बी अ रोड सेफ्टी हिरो म्हणजे काय, तुम्ही हिरो बना, नायक बना, मात्र कुठल्या सेफ्टी रोडचे नायक बना. तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय होता पर्याय क्रमांक एक, बी अ रोड सेफ्टी हिरो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, 1972 मध्ये 1972 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली. कधी? 1972 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आणि या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेद्वारे सगळ्यात पहिले 4 मार्च ते 10 मार्च 1972 ला नॅशनल सेफ्टी आठवडा पाळण्यात आला. 4 मार्च ते 10 मार्च पर्यंत. आणि 1972 पासून मग ठरण्यात आलं की आपला नॅशनल सेफ्टी पंधरवडा म्हणजे सुरुवातीस सप्ताह होता, मग तो पंधरवडा करण्यात आला आणि 4 मार्च हा आपला काय मित्रांनो नॅशनल सेफ्टी डे आहे. किती आहे? 4 मार्च. ओके. तर बघा 4 मार्च ते 10 मार्चला 10 मार्चला आपला दिवस साजरा करण्यात आला 1972 ला आणि तेव्हापासूनच 1972 पासून हा दिवस साजरा करण्यात येत असतो. ठीक आहे. मग काय बघितलं नॅशनल सेफ्टी डे ला 15 सुरुवात झाली 1972 ला, कारण की त्याच वेळेस आपला नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलची स्थापना झाली. 1972 पासून साजरा केला जातो आणि 4 मार्च आपला नॅशनल सेफ्टी डे आहे. ओके. चला. आणि आपलं माहितीये जे आहे रोड विभाग, जे वाहतूक विभाग आहे, याचे सध्याचे केंद्रीय मंत्री हे नितीन गडकरी आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री. लक्षामध्ये पुढे. चला. मग तिसरा प्रश्न बघूया आता आपण. बघा तिसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे? म्हणजे सध्या नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहे त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून कोणाची नेमणूक केली? एक डॉक्टर डी.आर. राव, नंबर 2 डॉक्टर ए.के. साहा, नंबर 3 डॉक्टर व्ही कुरियन आणि नंबर 4 डॉक्टर पी.के. मिश्रा. मित्रांनो 4 पर्याय दिले. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर पी.के. मिश्रा. या प्रश्नाचं उत्तर काय? डॉक्टर पी.के. मिश्रा. आता डॉक्टर पी.के. मिश्रा म्हणजे काय? तर बघा डॉक्टर पी.के. मिश्रा यांचं पूर्ण नाव आहे प्रदीप कुमार मिश्रा असं त्यांचं पूर्ण नाव आहे. काय नाव आहे? प्रदीप कुमार मिश्रा. ओके. आज झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय मित्रांनो, हे जे प्रदीप कुमार मिश्रा आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुसऱ्यांदा प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले. कितीदा? दुसऱ्यांदा. सगळ्यात पहिले झालेले मित्रांनो ते 2019 मध्ये आणि आता दुसऱ्यांदा झालेले ते बघा 10 जून 2024 ला. हे झाले 10 जून 2024 ला. म्हणजे या ठिकाणी 2019 ला पहिल्यांदा झाले आणि जून 2024 ला दुसऱ्यांदा झाले. जे प्रदीप कुमार मिश्रा आहेत मित्रांनो, हे मिश्रा 1972च्या युपीएससीच्या आय.एस. बॅचचे आहेत. कधीचे? 1972च्या आय.एस. बॅचचे आहेत आणि ते त्यांचा गुजरात कॅडर होता. कुठला कॅडर होता? गुजरात कॅडरचे ते आय.एस. ऑफिसर होते. बघा मित्रांनो युपीएससीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येक राज्याचे वेगवेगळे केडर असतात. म्हणजे गुजरात केडर, पंजाब केडर, हरियाणा केडर, महाराष्ट्र केडर, तमिळनाडू केडर अशा प्रकारे. तर हे कुठल्या केडरचे? गुजरात केडरचे. आणि महत्वाची गोष्ट आहे हे नरेंद्र मोदींची जे आता ते काम करतात ते आता काम करत नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी 2001 ते 2004 या दरम्यान गुजरातचे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तर त्या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून सुद्धा त्यावेळेस त्यांनी काम केलेले. कोणाचं? नरेंद्र मोदींचं. लक्षामध्ये म्हणजे 2001 ते 2004 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्याच काळामध्ये मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून सुद्धा याच प्रदीप कुमार मिश्रांनी त्यांचं काम केले. म्हणजे बघा ती ओळख किती दूरवरपर्यंत काम आली. त्यांच्या चांगल्या कामाचा अनुभव नरेंद्र मोदी यांना होता. त्याच्यामुळे त्यांची आता डायरेक्ट पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली. लक्षामध्ये. चला या प्रश्नाचं उत्तर काय? डॉक्टर पी.के. मिश्रा 3 नंबरचं. सॉरी 4 नंबर. चौथा प्रश्न आहे, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कुठले आहे? अशा प्रकारचा आपला प्रश्न आलेला बघा मित्रांनो. तर आपलं माहितीये अशाच प्रकारचा प्रश्न आपण यापूर्वी यवतमाळ पोलीस भरतीमध्ये दिलेला आहे. 4 पर्याय, 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 ओरिसा आणि 4 राजस्थान. तर मित्रांनो या प्रश्नाचा सुद्धा पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र
दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य. कितवं पहिलं राज्य. मग कधी स्थापना झाली हो? तर आता जास्त दूर नाही, मागच्याच वर्षी जानेवारी 2023 मध्ये स्थापना झाली. बदलले जानेवारी 2023 मध्ये. मग मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दिव्यांग संदर्भात धडाडीने राजकीय भूमिका घेणारी व्यक्ती म्हणजेच अमरावतीचे प्रहार संघटनेचे बच्चू कडू आहेत. मग आपल्याला असं वाटू शकतं या दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री सुद्धा बच्चू कडू असू शकतात, परंतु तसं अजिबात नाही मित्रांनो. या दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. लक्षामध्ये एकनाथ शिंदे स्वतः काय या दिव्यांग विभागाचे काय मित्रांनो मंत्री आहेत. लक्षामध्ये. आणि 1992 पासून, कधीपासून 1992 पासून जागतिक स्तरावर जागतिक अपंग दिन, म्हणजे आपण पहिले अपंग म्हणायचो, आता अपंग शब्द बदलून आपण दिव्यांग आणलाय. तर आता जागतिक पातळीवर दिव्यांग दिन हा 3 डिसेंबर साजरा केला जात असतो. कुठला साजरा केला जात असतो मित्रांनो? 3 डिसेंबर. लक्षामध्ये. तर दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. त्याचे मंत्री स्वतः एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री. जानेवारी 2023 मध्ये स्थापना झाली आहे आणि 1992 पासून 3 डिसेंबर हा जागतिक आपला दिव्यांग दिवस साजरा केला जात असतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. बघा, 5व्या क्रमांकाचा अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे. या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे. कुठल्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले? 4 पर्याय. 1 युनायटेड बँक, 2 इम्पेरिकल बँक, 3 रॉयल बँक आणि 4 ब्रिटिश बँक. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3 इम्पेरियल बँक. काय? इम्पेरियल बँक. ते इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्याचं नंतर भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झालं. लक्षामध्ये. मग आता काय उदाहरण बघू. इम्पेरियल बँक म्हणजे काय? स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे 1947च्या पूर्वीपासून काही राज्यामध्ये, काही प्रांतामध्ये काही बँका अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ बघा, या इम्पेरियल बँका 5 होत्या. नंबर 1 बँक ऑफ म्हणजे स्टेट बँक ऑफ असा, स्टेट बँक ऑफ लगे म्हैसूर एक. दुसरं स्टेट बँक ऑफ पटियाला. तिसरं स्टेट बँक ऑफ हैदराबाद. चौथं स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर. आणि 5वं स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. काय? स्टेट बँक ऑफ त्रावणकोर. त्रावणकोर म्हणजे संस्थान, जसं आता हैदराबाद तसं. बघा, बँक ऑफ म्हैसूर, बँक ऑफ पटियाला. म्हैसूर म्हणजे कर्नाटकमध्ये, पटियाला म्हणजे पंजाबमध्ये, स्टेट बँक हैदराबाद म्हणजे आता त्या ठिकाणी तेलंगणामध्ये, स्टेट बँक ऑफ जयपूर आणि बिकानेर म्हणजे कुठे? राजस्थानमध्ये, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर म्हणजे कुठे? केरळमध्ये. ठीक आहे. असे 5 इम्पेरियल बँक होते. त्याला इम्पेरियल बँक म्हणायचे, त्यांना इम्पेरियल बँक म्हणायचे. मग झालं असं की पंडित नेहरू सरकारने 1 जुलै 1955 ला, कधी मित्रांनो? 1 जुलै 1955 ला या बँकेचं काय केलं? नॅशनलायझेशन केलं. काय केलं? राष्ट्रीयकरण केलं. आणि राष्ट्रीयकरण करून 1 जुलै 1955 ला आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. कशी झाली? स्टेट बँक ऑफ इंडियाची. आणि आता सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी वित्तीय संस्था म्हणजे कुठली? एसबीआय बँक आहे. आणि या एसबीआय बँकेचं मुख्यालय कुठे मित्रांनो? एसबीआय बँकेचं मुख्यालय हे मुंबई येथे. कुठे? मुंबई येथे. आणि या एसबीआय बँकेचे सध्या जे अध्यक्ष आहेत, एसबीआय बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खारा आहेत. कोण आहेत? दिनेश कुमार खारा. लक्षामध्ये. हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत किंवा त्या ठिकाणी चेअरमन म्हणू शकतो. ओके, लक्षात आलं. 1 जुलै 1955 ला 5 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाला. एक मुद्दा. नंबर 2 एसबीआय बँकेची स्थापना 1 जुलै 1955 ची आहे. नंबर 3 त्याचं मुख्यालय सध्या मुंबईला आहे. आणि नंबर 4 दिनेश कुमार खारा हे सध्या एसबीआयचे काय अध्यक्ष आहेत किंवा चेअरमन आहेत. ओके, चला. अपेक्षा करतो तुम्हाला समजत आहे. जर तुमचे काही अडचणी असतील तर क्युरी असतील तर तुम्ही कृपया करून कमेंट करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या संदर्भातल्या काही गोष्टी ऍड करता येईल. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला हुरूप येत असतो, तर कृपया करून तुम्ही व्हिडिओ संदर्भातली कमेंट करू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. सुरजागड खोदखान कोणत्या जिल्ह्यात आहे? सुरजागड खोदखान कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 गडचिरोली, 2 नंदुरबार, 3 रत्नागिरी, 4 बीड. 4 ऑप्शन दिले.
या 4 ऑप्शन पैकी मित्रांनो अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. गडचिरोली ते सुरजागड खोदकाण आहे. लक्षामध्ये त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही का सुरजागड, भामरागड आपण म्हणतो ना, तर ती सुरजागड खाण जी लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? लोह खनिजासाठी. लक्षामध्ये जसं गोंदिया जिल्ह्यात काय दरेकसा डोंगररांग आहे. कुठल्या? दरेकसा. मग तसं गडचिरोली काय आहे? सुरजागड, भामरागड आहे ना, तर ती सुरजागड खाण आहे आणि ती लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. मग ही सुरजागड खोदकाण कुठे येते? तर ती गडचिरोली जिल्ह्यात येत असते. कुठे असते? गडचिरोली जिल्ह्यात. म्हणजे हा जो प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोल मधला खनिज संपत्तीच्या संदर्भातला प्रश्न आहे. ओके. तर 6व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि पर्याय पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. ओके. चला 7 नंबरचा प्रश्न घेऊया. हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे? ओके. म्हणजे हा सायन्स संदर्भातला प्रश्न आलेला आहे आणि जीवशास्त्र संदर्भातला प्रश्न आहे. हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे? 4 ऑप्शन दिले मित्रांनो. 1 डायबिटीज, 2 उच्च रक्तदाब, 3 रेबीज आणि 4 कॅन्सर. तर 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 रेबीज. तर हायड्रोफोबिया म्हणजेच जलद्वेष हे कोणत्या रोगाचे लक्षण? तर रेबीजचे लक्षण. कशाचे? रेबीजचे. आता रेबीज म्हणजे काय ते थोडक्यात बघूया. आता बघा जे प्राणी असतील म्हणजे वटवाघळं असतील काही त्या ठिकाणी, कुत्रे असतील, ते वटवाघळं असतील किंवा कुत्रे असतील त्यांच्या अंगामध्ये काय असतं त्या ठिकाणी? हायड्रोफोबिया असतो. ओके. जलद्वेष असतो आणि त्यांनी जर एखाद्या व्यक्तीला काटलं म्हणजे चावलं म्हणजे एखाद्या कुत्र्यामध्ये जर त्या ठिकाणी हायड्रोफोबिया असेल, जलद्वेष असेल आणि त्याने एखाद्या माणसाला जर चावलं, तर चावल्यानंतर तर समोरच्या व्यक्ती म्हणजे त्याची जी लाळ आहे, ती लाळ काय जाते? त्यानं चावल्यामुळे त्याच्या शरीरात प्रवेश करते आणि शरीरात प्रवेश केल्यामुळे त्याला हायड्रोफोबिया म्हणजे रेबीज होतो. आणि जसा समोरच्या व्यक्तीला रेबीज झाला, मग सुरुवातीला त्या ठिकाणी त्याला चिडचिड येणे, त्या ठिकाणी त्याला मळमळ होणे, डोकं दुखणे, ताप येणे अशा गोष्टी होतात. आणि कालांतराने काय होतं मित्रांनो? कालांतर त्याचे जे शरीर ते आखडतं म्हणजे हातपाय आखडतात आणि हातपाय आखडले तर हळूहळू त्या ठिकाणी त्याचा मृत्यू सुद्धा होत असतो. अनेक ठिकाणी पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे समोरच्या व्यक्तीला रेबीज झाला. रेबीज झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यू होण्याची घटना प्रचंड झालेल्या आहेत. लक्षामध्ये तर हायड्रोफोबिया जलदेश म्हणजे काय? रेबीज आहे. नंबर 1 रेबीज ज्याला चावतो त्या समोरच्या व्यक्तीला होत असतो आणि तो कुत्र्यामार्फत होत असतो. त्याच्या दंशाद्वारे त्याच्या लाळामार्फत होत असतो. जसं आपण लहानपणी ऐकलं असेल कुत्रा असेल तर पोटात 32 इंजेक्शन घ्यावं लागतात. बेंबीमध्ये 32 इंजेक्शन घ्यावं लागतात. रेबीज बरा होण्यासाठी ते तेच प्रकारचं. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे हायड्रोफोबिया जलद्वेष कशा संदर्भात आहे? रेबीज संदर्भात आहे. जे कुत्रे किंवा पाळीव प्राणी यांच्या अंगामध्ये असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे? श्रीमती रक्षा खडसे खासदार सध्याच्या यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले आहे? 4 पर्याय. 1 युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, नंबर 2 विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, नंबर 3 ट्रायबल अफेअर्स आणि नंबर 4 लेबर अँड एम्प्लॉयमेंट. ओके. तर मित्रांनो 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. म्हणजे काय? युथ अफेअर्स म्हणजे काय? युवा व्यवहार आणि खेळ मंत्रालय याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी रक्षा खडसे यांना देण्यात आलेली आहे. वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर महिला आणि बाल विकास. ट्रायबल अफेअर्स म्हणजे काय? आदिवासी व्यवहार. लेबर अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? त्या ठिकाणी मजूर आणि रोजगार विभाग. युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? या ठिकाणी युवक आणि क्रीडा कल्याण खातं. ओके. तर याच्या त्या राज्यमंत्री आहेत कोण? रक्षा खडसे. मग रक्षा खडसे कुठला खासदार येतो? तर रक्षा खडसे या जळगाव जिल्ह्यातील रावेर या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार. कुठल्या? रावेर लोकसभा मतदारसंघाच्या. आणि ते कुठल्या पक्षाच्या आहे तो? त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. कोणाच्या आहे? भारतीय जनता पक्षाच्या. याच्यापूर्वी सुद्धा ते 2 वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले आहे. सध्या त्यांचा लोकसभा मतदारसंघ कुठला? रावेर. भारतीय जनता पक्षाच्या आहेत त्या आणि त्यांना युवक आणि क्रीडा कल्याण या खात्याचं राज्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र येतात? क्षेत्र म्हणजे मतदारसंघ असं त्यांना म्हणायचं. काही वेळेस काय होतं पोलीस भरतीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये जो विशिष्ट शब्द त्याला पर्यायवाचक शब्द दिला जातो तुम्हाला गोंधळण्यासाठी. तर गोंधळाचा नाही मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ सगळ्यात पहिले समजून घ्या आणि त्याच्यानंतर उत्तर द्या.
धुळे जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहे? 1 4, 2 5, 3 7, 4 6. या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 2, 5 विधानसभा मतदारसंघ आहे धुळे जिल्ह्यामध्ये. किती आहे? 5. मग 5 विधानसभा मतदारसंघ कुठले? त्याच्यातला नंबर 1 आहे आपला बघा साक्री, नंबर 2 चा आहे तुमचा शिंदखेडा, नंबर 3 चा विधानसभा मतदारसंघ तुमचा शिरपूर, नंबर 4 चा विधानसभा मतदारसंघ तुमचा धुळे शहर आणि नंबर 5 चा विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो धुळे ग्रामीण. कुठला आहे? धुळे ग्रामीण. असे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत धुळे विधानसभा धुळे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. 1 साक्री, 2 शिंदखेडा, 3 शिरपूर, 4 धुळे शहर आणि 5 धुळे ग्रामीण. आणि सध्या 2024 मध्ये जी आपली 18वी लोकसभा निवडून आलेली आहे, या 18व्या लोकसभेचे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहेत त्या खासदार मित्रांनो शोभा बच्छाव. कोण आहेत? शोभा बच्छाव या काँग्रेस पक्षाच्या आहे. या सध्या धुळे लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. ओके. 1 कोण आहे? शोभा बच्छाव 2024 18वी लोकसभा काँग्रेसच्या आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते? आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते? अशा प्रकारचा प्रश्न आलाय. त्याचे आपण ऑप्शन बघूया मित्रांनो. बघा 1 गोदूर, 2 साक्री, 3 शिरपूर आणि 4 मुंदलवड. हे चारही ठिकाण मित्रांनो धुळे जिल्ह्यातीलच आहे. लक्षामध्ये साक्री शिरपूर तो तालुका आहे आणि गोंदूर मुंदलवड तर गाव आहे आणि पेपर्स आपण धुळे जिल्ह्याचा घेतोय. ठीक आहे. तर या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मुंदलवड इथले ते जनार्दन महाराज वळवी होऊन गेले. मग जनार्दन महाराज वळवी यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचं कारण काय? तर मी नेहमी सांगत असतो मित्रांनो आपण ज्या जिल्ह्यातला पेपर देतोय त्या जिल्ह्यातल्या एखाद्या ऐतिहासिक सामाजिक राजकीय व्यक्तीची माहिती असणं गरजेचं आहे जरी ती व्यक्ती ह्यात असो किंवा नसो. लक्षामध्ये मग आता हे जनार्दन महाराज वळवे यांचं वैशिष्ट्य काय बघा 1924 चा त्यांचा जन्म आहे. कधीचा? 1924 चा. 1 नंबर 2 आता आपला माहिती आहे धुळे पट्टा जो आहे आदिवासी पट्टा आहे. आता 1942 च्या महात्मा गांधीच्या चले जाओ किंवा छोडो भारत आंदोलनामध्ये सुद्धा जनार्दन महाराज वळवे यांनी सक्रिय सहभाग घेतलाय. 1947 च्या नंतर म्हणजे देश जेव्हा स्वतंत्र झाला महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस आपलं मुंबई राज्य होतं त्या मुंबई राज्यामध्ये सुद्धा 1952 मध्ये धुळ्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार म्हणून सुद्धा गेलेले. लक्षामध्ये 11 विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. कोण? हेच वळवी. 1 2 नंबर 3 1963 मध्ये कधी? 1963 मध्ये धुळेतल्या म्हणजे धुळे भागातल्या आदिवासी युवकांचं कल्याण होण्यासाठी किंवा आदिवासींच्या प्रगतीसाठी त्यांनी सातपुडा शिक्षण मंडळाची सुद्धा स्थापना केली. कशी स्थापना केल्या? सातपुडा शिक्षण मंडळाची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली. कोणी स्थापना केली? तर याच जनार्दन महाराज वळवेंनी केली. त्यांना त्याच्यानंतर अनेक पुरस्कार भेटले. त्या ठिकाणी त्यांना त्या पुरस्काराचे मानकरी सुद्धा ठरले. मात्र मित्रांनो कालांतराने वयानुसार 2012 मध्ये त्यांचं काय झालंय? ऑगस्ट 2012 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. लक्षामध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो महत्वाचं धुळेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जनार्दन महाराज वळवे यांचं योगदान आहे. लक्षामध्ये म्हणजे ते स्वातंत्र्य सैनिक पण होते, नंतर आमदार पण होते, नंतर ते शिक्षण महर्षी सुद्धा होते आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं महत्वाचं योगदान आहे. कोणाचं? जनार्दन महाराज वळवीचं. आणि त्यांचं जन्मगाव आहे मुंदलवड. कुठलंय? मुंदलवड. ठीक आहे. पुढचं घेऊया. दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरता दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे? कशा संदर्भातली? गुन्ह्याचा तपास करण्यासाठी. कुठल्या? दहशतवाद संदर्भात. तर 4 पर्याय मित्रांनो 1 NIA, 2 NSG, नंबर 3 CIA, नंबर 4 IB. तर या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 NIA म्हणजे NIA. दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरता भारत सरकारने NIA यंत्रणेची स्थापना केलेली आहे. तर NIA म्हणजे काय? यालाच म्हणतात मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. काय म्हणतात? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. आणि त्यालाच मराठीत म्हणतो आपण राष्ट्रीय तपास यंत्रणा. काय म्हणतो आपण त्याला? राष्ट्रीय तपास यंत्रणा असं त्याला आपण मराठीत म्हणत असतो. लक्षामध्ये 1
आता याची स्थापना कधी झाली माहितीये का? याची स्थापना झाली मित्रांनो 2009 मध्ये. कधी झाली? 2009 मध्ये. स्थापना करण्याचं पण विशेष कारण आहे. काय कारण आहे बघा? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, मुंबईवर ते 26/11ला दुर्दैवी अटॅक झाला ताज हॉटेलवरती. 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईच्या ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि मुंबईच्या परिसरामध्ये अजमल कसाब पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याच्यामध्ये अनेक पोलीस आणि अनेक अधिकारी, अनेक नागरिक शहीद झाले, मृत्युमुखी पावले. मग त्यावेळेस भारतातल्या सुरक्षा यंत्रणेची कमतरता लक्षात आली आणि लगेच दुसऱ्या वर्षी भारत सरकारने 2009 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयची स्थापना केली. दहशतवाद संबंधातल्या गुन्ह्याचा तपास करणे, देशाच्या सुरक्षेला धोका देणाऱ्या बाबींची चौकशी करणे, हे महत्वाचे काम कोणाचे? एनआयचे काम आहेत. लक्षामध्ये आणि आपण बघितलं असेल पाठीमागच्या 4-5 वर्षामध्ये एनआयने जे इसिस जे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्याच्याशी संबंधित अनेक युवकांना भारतामध्ये अटक सुद्धा केलेली. लक्षामध्ये आणि मित्रांनो सध्या एनआयचे जे संचालक आहे किंवा जे अधिकारी जे प्रमुख बॉस आहेत ते एनआयचे सध्याचे संचालक आहेत सदानंद दाते. लक्षात ठेवा ही अभिमानाची बाब आहे. एक मराठी व्यक्ती सदानंद दाते हे राष्ट्रीय स्तरावरच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख आहेत, संचालक आहेत, महासंचालक आहेत. कोण? सदानंद दाते सध्याचे. कोण आहेत? महासंचालक. लक्षामध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग बाकीचं माहिती आपल्याला एनएसजी म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड. सीआयए, आयबी म्हणजे काय? इंटेलिजन्स ब्युरो. लक्षामध्ये गुप्तचर यंत्रणा 1947 पासूनचे एनएसजी 84 चे. सीआय ही मात्र मित्रांनो ही भारतीय यंत्रणा नाही, ही अमेरिकेची. सीआय कोणाचा? अमेरिकेचं. त्याला म्हणतात सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. ती अमेरिकेची, ती भारताची नाही. बाकीचे उर्वरित तिन्ही यंत्रणा भारताच्या. ठीक आहे, पुढचा घेऊ प्रश्न. बघा कच्ची फळे नाही सॉरी एक 12 नंबरचा प्रश्न आपल्याकडे बघा. 12 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? अशा प्रकारचा प्रश्न आलाय. 4 पर्याय: हिमेटॉलॉजी, 2 डर्मेटॉलॉजी, 3 हिपेटॉलॉजी आणि 4 हिऑलॉजी. हे 4 पर्याय मित्रांनो, या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय क्रमांक 1 हिमेटॉलॉजी हे रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास करायचा शास्त्र आहे किंवा तो विषय आहे. ओके, हिमेटॉलॉजी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण. कच्ची फळे पिकवण्यासाठी याचा उपयोग करतात. कच्ची फळे कुठला उपयोग करतात? 1 टॅनिन, 2 इथिलीन, 3 आर्जिनिन आणि 4 क्लोरीन. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी आपल्याला माहिती आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि पर्याय क्रमांक 2 इथिलीन. लक्षामध्ये कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओरिजिनल तर आपल्याला झाडावर पिकलेली केळी कधी खायला भेटणार नाही. ओरिजिनल आंबा सुद्धा कमी खायची शक्यता आपल्याला. मग चिकू असतील, त्यानंतर तुमचे डाळिंब असतील, पपया असतील, सगळं आता कृत्रिमरित्या पिकवलं जाते. कच्ची फळे आणली जातात, इथिलीनद्वारे पिकवली जातात आणि नंतर ती मार्केटमध्ये विक्री केली जातात. मग ही कच्ची फळे पिकवण्यासाठी ज्या रसायनाचा वापर केला जातो तर ते आहे इथिलीन. कुठलं आहे? इथिलीन. मग पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढचं घेऊया. नंबर 14 क्रमांकाचा प्रश्न आहे. यातील म्हणजे खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? 1 जिल्ह्याचे पालकमंत्री, 2 जिल्हाधिकारी, नंबर 3 सीओ आणि नंबर 4 बीडीओ. 4 पर्याय दिलेले. या 4 पर्यायापैकी जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळ म्हणजे त्याला म्हणतो डीपीडीसी. आलं का? डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग आणि डिस्ट्रिक्ट बोर्डचे म्हणजे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा सुद्धा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. लक्षामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हे त्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. जिल्हा नियोजन समितीची जी बैठक भरते त्या समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. मग या जिल्हा नियोजन समितीचे सचिव जे असतात ना मित्रांनो, सचिव हे जिल्हाधिकारी असतात. जिल्हा नियोजन समितीचे जर सचिव विचारले तर जिल्हाधिकारी, मात्र आपला अध्यक्ष विचारले म्हणून उत्तर काय असेल? जिल्ह्याचे पालकमंत्री. ओके, पुढे बघा 15 क्रमांकाचा प्रश्न आहे. काय प्रश्न आला आपला? महाराष्ट्र राज्य खालीलपैकी महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? 1 कॉमन रोज, 2 ब्लू पॅनसी, नंबर 3 ब्लू मॉर्मॉन, नंबर 4 कॉमन टायगर.
4 पर्याय दिले. या 4 पर्यायापैकी मित्रांनो हा तर अत्यंत सोपा प्रश्न आलाय. कोणी याचं उत्तर देऊ शकतं. या प्रश्नाचा अचूक कथन पर्याय क्रमांक 3 ब्लू मॉर्मन हा महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू आहे. ओके. मात्र याच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी मित्रांनो थोडक्यात समजून घेऊया. बघा 22 जून 2015 मध्ये याला दर्जा भेटलेला आहे. म्हणजे सुरुवातीला होता का? नाही. मग कोण दिला बघा? महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ म्हणजे महाराष्ट्र वाईल्ड लाईफ बोर्डने 22 जून 2015 ला या ब्लू मॉर्मन जातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला. कधी दिला? 2015 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे मित्रांनो की एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. लक्षामध्ये एखाद्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं पहिलं जर कुठलं राज्य आहे तर ते महाराष्ट्र राज्य आहे. लक्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कुठलं आहे? ब्लू मॉर्मन. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य आपला जो प्राणी कुठला आहे तो शेकरू आहे. राज्य पक्षी आपला कुठला आहे तो माहिती आपल्याला त्या ठिकाणी तामन आहे. सॉरी जारूळ. राज्य जे फुल आहे ते जारूळ आहे तामनचं. आणि राज्य जो पक्षी आहे तो हरियाला आहे कबूतर. राज्य प्राणी कुठला? शेकरू म्हणजे खरुताई. नंबर 2 कुठलं आहे त्या ठिकाणी आपला राज्य जे फुल कुठलं आहे? जारूळ किंवा तामनचं. आणि नंबर 3 काय सांगितलं मी तुम्हाला? राज्याचा जे आपला आहे पक्षी तो राज्य पक्षी कुठला? हरियाला आहे. राज्य पक्षी कुठला आहे? हरियाला आहे. ठीक आहे. पुढचं चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. 16 क्रमांकाचा ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम सण 1 केरळ, 2 चेन्नई, 3 ओरिसा, 4 आंध्र प्रदेश. मग ओणम सण कुठे साजरा केला जातो? तर बघा हा महाराष्ट्राच्या भूगोलातला सुरुवातीच्या सांस्कृतिक प्रकरणाशी संदर्भातला प्रश्न आहे. मग मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय आपल्याला माहिती आहे. पर्याय क्रमांक 1 केरळ या राज्याचा ओणम हा सण साजरा केला जात असतो. मग ओणम सण कशासाठी साजरा केला जात असतो ते पण सांगतो मी तुम्हाला. ओणम जो सण मित्रांनो ओणम हा सण त्या ठिकाणी जे बली आहेत म्हणजे जो राजा बली होऊन गेलाय त्या राजा बलीच्या स्वागत समारोहाच्या संदर्भातून हा ओणम सण साजरा केला जातो. लक्षामध्ये कुठला राजा जो बली होऊन गेलेला आहे तर राजा बलीच्या स्वागत समारोहामध्ये ओणम हा सण साजरा केला जात असतो. चेन्नई म्हणजे कुठलं? तमिळनाडू. तमिळनाडूचा प्रमुख सण आपला माहिती आहे कुठला आहे? पोंगल आहे. कुठला आहे? पोंगल सण. ओरिसाचा माहिती आपला जगन्नाथपुरीची यात्रा आहे. बरोबर आहे. आणि आंध्र प्रदेशचा त्या ठिकाणी संक्रांती आहे. त्याच्यातलं महत्वाचा केरळचा कुठला सण आहे? ओणम सण. कुठला? ओणम. ठीक आहे. पुढे प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी यांनी केली. कोणाची? प्रार्थना समाजाची. 4 पर्याय मित्रांनो. 1 बाळ गंगाधर टिळक, 2 आत्माराम पांडुरंग, 3 राजाराम मोहन राय आणि 4 बाळशास्त्री जांभेकर. तर या प्रश्नाचा सुद्धा मित्रांनो अचूक पर्याय क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग यांनी काय केलेलं आहे तर 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. कशाची केली? प्रार्थना समाजाची. हा जो प्रार्थना समाज मित्रांनो यांनी एकट्याने केला. यांचा महत्वाचा रोल होता. मात्र यासोबत यांच्यासोबत बघा राघव भांडारकर होते. राघव भांडारकर हे सुद्धा यांच्यासोबत यांचे काय होते? महत्वाचे सहकारी होते. कोणाचे? तर आत्माराम पांडुरंग यांचे होते प्रार्थना समाजाची स्थापना करण्याच्या संदर्भातले. मात्र मित्रांनो हा जो प्रार्थना समाज आहे या प्रार्थना समाजाच्या संदर्भातला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग महत्वाची कुठली गोष्ट लक्षात ठेवायची? फक्त राघव भांडारकर का? तर नाही. तर त्याचसोबत आगरकर सुद्धा अग्रभागी होते. एवढंच नाही तर या प्रार्थना समाजाचा महत्वाचा उद्देश काय तर त्यांनी एकेश्वरवादावर भर दिलाय. कशावर भर दिला? एकेश्वरवाद. म्हणजे ईश्वराचे एक रूप नाहीये. सॉरी ईश्वराचे अनेक रूप नाहीये ते ईश्वराचं एकच रूप आहे. लक्षामध्ये कशावर भर दिला? एकेश्वरवादावर. कोणी भर दिला? प्रार्थना समाजाने. मग आत्माराम पांडुरंग असतील आणि राघव भांडारकर असतील आगरकर असतील सगळ्यांच्या प्रयत्न त्यांनी स्थापना झालेली आहे. ठीक आहे. पुढे त्यानंतर 18 क्रमांकाचा प्रश्न आहे. एयू ही रासायनिक संज्ञा काय वापरलंय? एयू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? एयू ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे असा प्रकारचा प्रश्न यांनी विचारलेला आहे. ते एयू ही रासायनिक संज्ञा मित्रांनो 1 सोने, 2 तांबे, 3 चांदी, 4 लोह. 1 सोने, 2 तांबे, 3 चांदी, 4 लोह.
या प्रश्नाचा अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सोन्याची एऊ ही रासायनिक संज्ञा आहे. कशाची? सोन्याची. जसं आपण काय लिहितो त्या ठिकाणी ऑक्सिजन काय लिहितो O2 लिहितो, बरोबर ना? त्या कार्बन डायऑक्साइड काय लिहितो त्या ठिकाणी त्या पद्धतीने. आलं लक्षामध्ये? तर O2 जसे ऑक्सिजनचे ते सोन्याचे काय एऊ. ओके. आणि आता जे प्रार्थना समाजात सांगितलं तर हे लक्षात ठेवा जर का हा पेपरला प्रश्न विचारला जातो. महत्वाचे सहकारी कोण आहे? राम गोपाल भांडारकर 1, दुसरं न्यायमूर्ती महादेव रानडे 2 आणि स्वतः आत्माराम पांडुरंग या तिघांच्या मदतीने प्रार्थना समाजाची स्थापना झाली. ठीक आहे. आणि सोनेची संज्ञा एऊ आहे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न मित्रांनो, पुढचा आपला शेवटचा प्रश्न आहे. होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? होमिओपॅथीचे जनक कोण आहेत? ज्याच्या आपल्या ट्रीटमेंट उपचारच्या पद्धतीने ॲलोपॅथिक आहे, होमिओपॅथिक आहे, बरोबर आहे की नाही? आयुर्वेदिक आहे किंवा युनानी आहे. तशाच प्रकारचं होमिओपॅथीचे जनक कोण आहे ते आहे महत्वाचं. 4 ऑप्शन दिलेले आहे. 1 सॅम्युअल हॅनमन, 2 हिप्पोक्रेटस, 3 मंडेलिव्ह आणि 4 यातील कोणीही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 सॅम्युअल हॅनमन हे होमिओपॅथीचे जनक म्हणून ओळखले जातात. कोण? सॅम्युअल हॅनमन. हे जर्मनीचे कुठले? जर्मनी देशाचे ते होमिओपॅथीचे जनक आहे. होमिओपॅथी, ॲलोपॅथी असे वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या पद्धती. जसं आपण जनरल एम-बी-बी-एस डॉक्टरकडे जातो, ती ॲलोपॅथीची पद्धत आहे. होमिओपॅथीची वेगळी पद्धत असते. होमिओपॅथीमध्ये काय असतं? बारीक-बारीक गोळ्या दिल्या जातात आणि त्याच्यावर आपल्या एखाद्या आजारावरती, रोगावरती उपचार केला जातो. त्याचं वैशिष्ट्य काय असतं? ॲलोपॅथीमध्ये ताबडतोब आपला फरक पडतो, ताबडतोब परिणाम येतो, ताबडतोब आपल्याला लाभ भेटतो. होमिओपॅथीमध्ये थोडा वेळ लागतो. हळू-हळू व्यक्ती दुरुस्त होत असतो, आजार दूर होत असतो. मात्र तो जो आजार असेल, तो समूळ नष्ट कोण करत असतो? तो होमिओपॅथी करत असतो. कोण करत असतं? होमिओपॅथी. हे होमिओपॅथीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते होमिओपॅथी कोणी सुरू केलं ते त्यांनी सॅम्युअल हॅनमन त्याचे जे जनक आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज धुळे जिल्हा पोलीस भरतीची 2024 ची प्रश्नपत्रिका सामान्य संदर्भातली त्याचे उत्तर आणि विश्लेषण बघितलेलं आहे. आजच्या संदर्भातला प्रश्नासंदर्भातला तुम्हाला एक कमेंट असेल तर तुम्ही नक्की कळू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एका नवीन जिल्ह्याच्या पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका घेऊन या. सामान्यांचे प्रश्न, त्याचं उत्तर आणि विश्लेषण घेऊया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.